नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उद्याने, अभयारण्ये आणि प्रकल्प. तर दुसरा क्वेश्चन जो आपला मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, जे आपलं राईट आन्सर होईल ते बी होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य जे जिल्ह्यात आहे ते आहे गोंदिया जिल्ह्यात आहे. हे जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन येतो मित्रांनो, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे ते आहे रायगडमध्ये. हे जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी अभयारण्य जे आहे ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. हे जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते पुण्यामध्ये. हे जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. हे जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर आठवा क्वेश्चन येतो मित्रांनो, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गोंदियामध्ये. हे जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, रेवगरी काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रेवगरी काळवीट अभयारण्य जे आहे ते आहे अहमदनगरमध्ये. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दहावा येतो आपला, यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यावल अभयारण्य जे आहे ते जळगावमध्ये. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला मित्रांनो, 11वा क्वेश्चन येतो, कळसुबाई अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई अभयारण्य जे आहे ते अहमदनगरमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो मित्रांनो, चंदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे सांगलीमध्ये. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड अभयारण्य जे आहे ते रायगडमध्ये. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो, मालधोक अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? मालधोक अभयारण्य जे आहे ते मालधोक पक्षासाठी प्रसिद्ध आहे. हे बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य जे आहे ते आहे संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, ग्रेट इंडियन बस स्टँडचे मराठी नाव काय? ग्रेट इंडियन बस स्टँडचे मराठी नाव जे आहे ते मालधोक आहे. जे आपलं राईट आन्सर आहे बी होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? कर्नाळा अभयारण्य जे प्रसिद्ध आहे ते आहे पक्षासाठी प्रसिद्ध आहे. बी जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो मित्रांनो, 18वा क्वेश्चन येतो, राधानगरी अभयारण्यात कोणता प्राणी प्रसिद्ध आहे? राधानगरी अभयारण्याचे प्राणी प्रसिद्ध आहे, गवा प्राणी प्रसिद्ध आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्यात कोणती खार आढळते? भीमाशंकर अभयारण्यात जे खार आढळते शकरू. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, शकरू हे कोणत्या राज्याचे राजप्राणी आहे? शकरू हे जे राज्याचे राजप्राणी आहे ते आहे महाराष्ट्र राज्याचे राजप्राणी. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ताडोबा अभयारण्याची स्थापना कधी झाली? ताडोबा अभयारण्याची स्थापना जी झाली 1955 मध्ये झाली. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नांदूर मधेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधेश्वर अभयारण्य ते आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये. आपण नांदूरचे नासे आपण नाशिक म्हणू शकतो. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नांदूर मधेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? नांदूर मधेश्वर अभयारण्य जे आहे ते पक्षासाठी प्रसिद्ध आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर अभयारण्य जे आहे ते यवतमाळमध्ये. तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, इथे अभयारण्याचे क्वेश्चन आपले सॉल्व्ह झाले. याच्यानंतर आपण उद्यानाचे क्वेश्चन बघूया. यानंतर आपल्या उद्यानाचा दुसरा क्वेश्चन येतो, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे जुने नाव काय होते? वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या उद्यानाचे दुसरे नाव जे होते ते व्हिक्टोरिया गार्डन्स होते जुने नाव. तर बी आपले जे राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, कमला नेहरू पार्क कोणत्या शहरात आहे? कमला नेहरू पार्क जे आहे ते मुंबई शहरामध्ये. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, संभाजी पार्क कुठे आहे? संभाजी पार्क जे आहे ते पुण्यामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 5वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पुण्यातील सारसबागेत कोणते मंदिर आहे? सारसबागेत जे मंदिर आहे ते गणपती मंदिर आहे. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 6वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सारसबाग कोणत्या शहरात आहे? सारसबाग जे शहरात आहे ते आहे पुणे शहरात आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो,
पुण्यातील एक्सप्रेस गार्डनची स्थापना कोणी केली? पुण्यातील एक्सप्रेस गार्डनची स्थापना जी केली ब्रिटिशांनी केली, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 8वा क्वेश्चन येतो मित्रांनो, एक्सप्रेस गार्डन कोणत्या शहरात आहे? एक्सप्रेस गार्डन जे आहे ते आहे पुण्यामध्ये. आपलं जे राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सिमिनरी हिल्स उद्यान कुठे आहे? सिमिनरी हिल्स उद्यान जे आहे ते आहे नागपूरमध्ये, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जपानी गार्डन्स कोणत्या शहरामध्ये आहे? तर जपानी गार्डन जे आहे ते नागपूर शहरामध्ये, ए बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कमला नेहरू पार्कमधील प्रसिद्ध आकर्षण कोणते? कमला नेहरू पार्कमध्ये प्रसिद्ध आकर्षण जे आहे ते बोट हाऊस आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील आनंदवनाची स्थापना कोणी केली? महाराष्ट्रातील आनंदवनाची स्थापना जी केली बाबा आमटेंनी केली, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, आनंदवन कुठे आहे? आनंदवन जे आहे ते वरोरामध्ये आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्र स्फूर्ती उद्यान कुठे आहे? महाराष्ट्र स्फूर्ती उद्यान जे आहे ते आहे नागपूरमध्ये, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पुण्यातील पु ल देशपांडे उद्यान कोणत्या शैलीवर आधारित आहे? पुण्यातील पु ल देशपांडे उद्यान जे आहे ते जपानी जे आहे शैलीवर आधारित आहे, बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 16वा क्वेश्चन येतो, पु ल देशपांडे उद्यान कुठे आहे? पु ल देशपांडे उद्यान जे आहे ते मित्रांनो ते आहे पुण्यामध्ये, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्राणी संग्रहालय कोणते? महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्राणी संग्रहालय जे आहे ते आहेत राजीव गांधी प्राणी संग्रहालय, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालय कुठे आहे? राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते आहे पुणे इथे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मुंबईमध्ये, बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध लेणी कोणती? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध लेणी जी आहे ती आहे कांदेरी लेणी आहे, सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील लोणावळा येथील प्रसिद्ध उद्यान कोणते? महाराष्ट्रातील लोणावळा येथील प्रसिद्ध उद्यान जे आहे ते रायवड पार्क आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रायवड पार्क कोणत्या जिल्ह्यात आहे? रायवड पार्क जे आहे ते पुण्यामध्ये आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर मित्रांनो 23वा क्वेश्चन येतो, शिवाजी पार्क कुठे आहे? शिवाजी पार्क जे आहे ते मुंबईमध्ये, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, शिवाजी पार्क कोणत्या भागात आहे? शिवाजी पार्क जे आहे ते दादर भागामध्ये आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बी जे आपलं राईट आन्सर आहे. तर मित्रांनो आपल्या इथे उद्यानाचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. याच्यानंतर बघूया प्रकल्पाचे क्वेश्चन. इथून आपले प्रकल्पाचे क्वेश्चन जे होतात चालू होतात मित्रांनो. सगळ्यात पहिला क्वेश्चन तो, प्रोजेक्ट टायगर भारतात कधी सुरू झाला? प्रोजेक्ट टायगर भारतात जो सुरू झाला तो झाला 1973 मध्ये, सी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, हे जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा आहे तो मित्रांनो, पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे ते महाराष्ट्रामधील नागपूर जिल्ह्यामध्ये, बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 6वा क्वेश्चन येतो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सह्याद्री जे व्याघ्र प्रकल्प आहे ते आहे सह्याद्री पर्वतरांगेत, हे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 7वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प जे आहे ते ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, तर हे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 8वा क्वेश्चन येतो मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे वर्धा जिल्ह्यामध्ये, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे आहे ते गोंदियामध्ये, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो, प्रोजेक्ट एलिफंट भारतात कधी सुरू झाला? प्रोजेक्ट एलिफंट जो भारतामध्ये सुरू झाला तो झाला 1992 मध्ये, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे तो शुक्र आहे, बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर मित्रांनो 12वा क्वेश्चन येतो मित्रांनो, शुक्र हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? शुक्र हा जो प्रकारचा प्राणी आहे तो आहे
खार या प्रकारचा प्राणी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी जो आहे तो आहे हरियाल आहे. बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो वाघ आहे. बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो मित्रांनो, भारतात राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे. ए आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ताडोबा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ताडोबा अभयारण्य जे प्रसिद्ध आहे ते आहे वाघासाठी प्रसिद्ध आहे. सी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो मित्रांनो, काळवीट कोणत्या प्राण्याच्या गटात मोडतो? काळवीट जो मोडतो तो मोडतो शाकाहारी गटात मोडतो. बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 18वा, भारतीय गवा याला दुसरे नाव काय आहे? भारतीय गवा याला दुसरे नाव जे आहे ते बायसन आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रानगवा कोणत्या अभयारण्यात आढळतो? रानगवा जो आढळतो राधानगरी अभयारण्यात आढळतो. बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, बिबट्या हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? बिबट्या हा जो प्रकारचा प्राणी आहे तो आहे मांसाहारी प्रकारचा प्राणी आहे. सी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 21वा, महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ कोणत्या क्षेत्रात आढळतात? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त वाघ जो आढळतात ते आढळतात ताडोबा क्षेत्रात आढळतात. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, वन कुत्र्याला काय म्हणतात? वन्य कुत्र्याला जे म्हणतात ते म्हणतात ढोली म्हणतात. बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन मित्रांनो, भारतीय लांडगा कोणत्या गटात मोडतो? भारतीय लांडगा जो मोडतो मांसाहारी गटामध्ये मोडतो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला मित्रांनो 24वा, सांबार हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? सांबार हा प्रकारचा प्राणी आहे तो शाकाहारी प्रकारचा प्राणी आहे. बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो मित्रांनो, चितळ कोणत्या गटातील प्राणी आहे? चितळ जो गटातील प्राणी आहे ते आहे हरिण या गटातील प्राणी. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, अस्वलाचा प्रमुख आहार कोणता? अस्वलाचा प्रमुख आहार जो आहे ते फळे व कीटक आहे. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो 27वा, मगर कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? मगर जो प्रकारचा प्राणी आहे तो आहे सरपणारा प्राणी आहे. बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो मित्रांनो, घोरपड कोणत्या गटात मोडतो? घोरपड जो मोडतो तो सरपणारा पाण्यामध्ये मोडतो. बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 29वा मित्रांनो, वनराज म्हणून कोणाला ओळखले जाते? वनराज म्हणून ओळखले जाते. सिंहाला ओळखली जाते. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन येतो मित्रांनो आपला, जंगलाचा राजा भारतात कोणाला मानले जाते? जंगलाचा राजा भारतात मानले जाते वाघाला. बी आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा.